घरामध्ये जाऊन तू प्रार्थना केलं ना, प्रार्थना केलं ना, मग आम्ही काय विचार करतो आमच्या जीवनमध्ये, मलाच का भानामध्ये होतो, तुम्हालाच का होतो? हे भानामध्ये म्हटलं काय, हे जादू टोना म्हटलं तर काय? येशूमध्ये कधी येतो ना, हे जादू टोना लागणार नाही. आणि जादू टोना लागायचं झालं तर तुम्हाला एक गोष्ट, प्रसिद्धीचं कृत्य 19 अध्याय 12 वचन मध्ये 19 ना, 19 ना, प्रसिद्धीचे कृत्य 19 अध्याय 12 वचन मध्ये फर्स्ट बायबल सांगितलेला आहे. वाचा. जादूटोनाचं पुस्तक ते असे की रुमाल किंवा फडकी त्यांच्या अंगावरून आणून रोग्यावर घातली म्हणजे त्यांचे रोग बरे होतील असं, दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून असत. पुढे 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 वाचा. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फरिस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पाऊल घोषणा करील त्यांची मी तुम्हाला शपथ घालतो. एक यहुदी मुख्य याजक किंवा याला 7 मुलगे होते. 19 वाचा. 19 वाचा. जादू टोना करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्व देखत जाळून टाकली. बस, जादू टोनाचे पुस्तक कुठं जाळून टाकले? जमा करून जाळून टाकले. कुठं जाळले? पाऊलाच्या पुढे जाळले. मग पाऊला प्रार्थना करताना जादू टोनाचे पुस्तक जाळले. मग त्यांनी जादू करतात म्हणून त्यांच्या घरला आम्ही जात्याला सोडाले. त्याच्या घराला जात्याला सोडलंय. भीतो ना आम्ही, अरे आमच्यावर भानामती करतात, जादूटोना करतात, त्याच्या घरामध्ये जेवत नाही, पाणी पित नाही. मग तुम्ही येशूची मुलं कसं होणार? येशू काय म्हटलं? मी सांगितलं तर काय, मी विष पदार्थ दिलं तर मी मला लागणार नाही. मग आम्ही कशाला भ्यालाय? सैतानला भ्याला ना, का देवाला भ्याला? देवाला भ्याला काय सैतानला भ्याला? देवाला. त्यांनी सांगितलं. आणि प्रकटीकरण 1 पहिली अध्याय 8 वचन मध्ये असं सांगते, आदि ओमेगा है ना, अल्फा ओमेगा इन द बिगिनिंग अँड एंड. असं आहे मराठीमध्ये. पारंपरिक शब्द शेवट माझ्या हातात आहे आणि भविष्य माझ्या हातामध्ये. मग आमचं जीवन देवाला कधी आम्ही सोपवतो ना, तेव्हा आमचं जीवन भला होतो. आणि देवामध्ये आम्ही करेक्ट सोपवून दिला नाही तर आम्ही हेच म्हणणार ना, मग आज आमचं मरण काढून घ्यायला देवाच आहे ना. आत्मत्याग माहितीये? आत्मत्याग काय माहितीये का? मला गोष्ट सांगतो. हे आत्मत्याग, शरीरला तुम्ही त्याग करता, तुमचा आत्मा असं फिरत राहतो. आता फाशी घालून गेला, गोळ्या खाल्ला, काय बी झाला, आत्मा हत्ते म्हटले. आत्मा हत्ते झाल्यावर तुमचा हत्ते तेवढाच होतो, कारण आत्मा कुठे जात नाही, तुमच्या घराच्या आसपास असं फिरत राहतो. असे असते, अरे माझ्या मुलगीचं लग्न झालं, मुलग्याचं लग्न झालं, घर माझं आस्ती मला गावलं नाही. ते आशा असं फिरत राहतो की भटकत राहत. ते भटकून 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 काय होतं माहितीये का? सैतानच्या अंडरमध्ये जाऊन त्याला खायला मिळत नाही, का प्यायला मिळत नाही, काय करणार आहे? मग आत्मत्याग करायचा आहे का देवाबरोबर सोबत राहायचं? देवाबरोबर. आत्मत्याग लय मोठं पाप आहे ह्या जगावर. आणि तसलं पाप ह्या जगामध्ये कोणी करत.
ते करणार सैतान करतो. आत्महत्या आत त्याच्या आत्म्यामध्ये देव नसला तर तो आत्महत्या करतो, नाहीतर करून घेत. आराधना प्रार्थना करणार माणसालाच ते येत. मला सांगतो, आराधना प्रार्थना बायबल वाचणारलाच ते लय त्रास करतो. अरे ह्यो जातो रे तिथं सुटका देतो, त्याला काय करूया, बांधवा, विचार दुसरे घालवा, डोक्यात घालून टाकूया. घालून टाकल्यावर काय होतं,